श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, उद्या 3 जून वार बुधवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे संकष्टी चतुर्थी. ही चतुर्थी अधिक मासात येणारी संकष्टी चतुर्थी त्रिभुवन संकष्टी चतुर्थी या नावाने सुद्धा ओळखली जाते. त्याचबरोबर ही संकष्टी चतुर्थी जी आहे तर ती 3 वर्षांनी एकदा येते. त्यामुळे हा दिवस अतिशय अत्यंत खूप खास आणि तितका शीघ्र फलदायी मानला जातो. अधिक मासात येत असल्यामुळे या दिवशी भगवान श्री गणेशाची विधिवत पूजा आणि व्रत केल्याने गणपती बाप्पा प्रसन्न होऊन भक्तांच्या मनातील इच्छा मनोकामना पूर्ण करतात असं देखील मानलं जातं की हे व्रत केल्याने जीवनातील सर्व अडचणी, दुःख, दारिद्र्य, गरिबी दूर होते आणि आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदते. त्याचप्रमाणे धार्मिक मान्यतेनुसार माता पार्वतीने प्रथम आपल्या पुत्र गणेशाच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि कल्याणासाठी संकष्टी चतुर्थीचं व्रत केले होते. तेव्हापासून हे व्रत बाल सुख, मानसिक शांती, यश आणि अडचणी अडथळे दूर करण्यासाठी खास करून विशेष फलदायी मानले जाते. या दिवशी भगवान श्री गणेशांची पूजा केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि कुटुंबात सुख शांती कायम टिकून राहते. त्याचबरोबर गणपती बाप्पांच्या कृपेने आपल्या मनातील ज्या काही अधुऱ्या इच्छा, आकांक्षा, मनोकामना आहेत तर त्या देखील पूर्ण होतात. संकष्टीचे हे व्रत सूर्योदयापासून सुरू होते आणि चंद्रदर्शन झाल्यावरती पूर्ण होते. म्हणूनच या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी चंद्र पाहण्याला खूप विशेष अनन्यसाधारण महत्त्व मानले जाते. चंद्र पाहिल्यानंतरच हे व्रत संपते, पूर्ण होते असं देखील मानले जाते. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी चंद्रोदय हा रात्री 10:04 होणार आहे. उपवास करणाऱ्यांनी या दिवशी चंद्रदेवाचं दर्शन घेऊन चंद्रदेवांना थोडंसं दूध पाण्यामध्ये मिक्स करून अर्पण करायचं आहे. चंद्रदेवाची पूजा करून झाल्यावरती गणपती बाप्पांची विधिवत पूजा आरती करावी आणि मग चतुर्थीचं व्रत जे आहे तर ते सोडावं. असं केल्याने कुंडलीतील चंद्राची स्थिती मजबूत होते आणि जीवनात सुख शांती समृद्धी नांदते. दृष्ट्या हा दिवस त्याच दृष्टीने हा दिवस महत्वाचा असल्यामुळे या दिवशी खास करून आपल्या घरामध्ये काही प्रभावशाली सेवा आणि उपाय देखील केल्या जातात. कारण की बघा, उद्या अधिक मासातील संकष्टी चतुर्थी असल्यामुळे आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही एक वेळ व्रत उपवास नाही केला तरी चालेल, परंतु आपल्याला एका ठिकाणी एक सुपारी जी आहे तर ती अर्पण करायची आहे. ही सुपारी अर्पण केल्यामुळे आपलं 7 पिढ्यांचं दुःख, दारिद्र्य, गरिबी दूर होईल आणि आपल्याला सर्व कामामध्ये यश प्राप्त होईल. म्हणजेच काय तर आपल्या कामामधील जे काही अडथळे आहे, अडचणी आहे, जे काही आपले पैसा येण्याचे मार्ग रखडलेले आहे, बंद झालेले आहेत तर ते मोकळे होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होईल. आता ही सुपारी आपल्याला कुठे अर्पण करायची आहे, कोणत्या वेळेमध्ये अर्पण करायची आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. कमेंट बॉक्समध्ये ओम गणपतये नमः हा मंत्र सर्वांनी आवर्जून लिहा, जेणेकरून गणपती बाप्पांचा आशीर्वाद तुम्हाला नक्कीच मिळेल. तर बघा मित्रमैत्रिणींनो, संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे. तुम्हाला जर शक्य असेल ब्रह्ममुहूर्तावरती उठणं तर आवर्जून उठा आणि उठल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम भगवान श्री गणेशांना नमस्कार करायचा आहे. म्हणजे दोन्ही हात जोडून आपल्याला गणपती बाप्पांचं ध्यान करायचं आहे, स्मरण करायचं आहे आणि छानशी अशी आपल्याला आपल्या दिवसाची सुरुवात जी आहे तर ती करायची आहे. यानंतर आपल्याला आपलं जे काय पारोसा आहे, घर अंगण तर ते काढून घ्यायचं आहे. स्वच्छ स्नान करायचं आहे. स्नान करण्याच्या पाण्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद टाकायची आहे आणि थोडंसं गंगाजल टाकायचं आहे आणि या पाण्याने स्वच्छ आंघोळ करायची आहे. आंघोळ करत असताना हर हर गंगे या मंत्राचा देखील जप करायचा आहे.
यानंतर तुम्हाला शक्य असेल तर अंघोळ झाल्यावरती पिवळ्या किंवा लाल रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे। सर्वप्रथम देवघरामध्ये आपल्याला दिवा धूप लावून वातावरण घरामध्ये मंगलमय प्रसन्नमय करायचं आहे। कारण की बघा, कोणतीही सेवा अग्निदेवतेच्या साक्षीने केल्याने ती सेवा भगवंतापर्यंत लवकर पोहोचते आणि आपण जे काय उपाय करतो त्याचे देखील आपल्याला लाभ मिळत असतात। त्यानंतर आपल्याला भगवान सूर्यदेवांना जल अर्पण करायचं आहे। आपल्याला विधिवत आपली रोजची जी काय नित्य देवपूजा आहे तर ती करून घ्यायची आहे। परंतु आता जर तुमच्या देवघरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती तुम्हाला या दिवशी अभिषेक करायचा आहे। आता हा अभिषेक तुम्ही पाण्याने करू शकता किंवा मग पंचामृताने किंवा गाईच्या कच्च्या दुधाने अभिषेक करू शकता। यानंतर परत स्वच्छ पाण्याने तुम्हाला मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे। मात्र अभिषेक करत असताना ओम गणपतये नमः किंवा गणपती अथर्व शीर्षम या मंत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे आणि तुम्हाला अभिषेक करायचा आहे। अभिषेक करून झाल्यावरती मूर्ती तुम्हाला स्वच्छ पुसून कोरडी करून देवघरामध्ये खाली 2 विड्याची पानं ठेवायची आहे। विड्याच्या पानावरती तुम्हाला गणपती बाप्पांची मूर्ती विराजमान करायची आहे। यानंतर गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षदा अष्टगंध अर्पण करायचं आहे। यानंतर धूप दीप ओवाळून घ्यायचा आहे। त्यानंतर जे काय अभिषेकाचं तीर्थ आहे तर खास करून आपल्या घरामध्ये जी काही लहान मोठी मुलं असेल तर मुलांना पिण्यासाठी द्यायचं आहे। कारण की गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहे, त्याचबरोबर प्रथम पूजनीय मान त्यांना मिळालेला आहे। म्हणून आपल्याला हे तीर्थ जे आहे तर मुलांना खास करून द्यायचं आहे। कारण की हे ती जी आहे तर ती वाढत जाते। मुलांनी जो काय केलेला अभ्यास आहे तर तो मुलांच्या लक्षामध्ये राहतो। या पद्धतीने आपल्याला गणपती बाप्पांचं पूजन करून घ्यायचं आहे। त्यानंतर गणपती बाप्पांना प्रिय असणारं आवडीचं फूल म्हणजे लाल जास्वंदीचं फूल अर्पण करायचं आहे। 21 दुर्वांची जोडी जी आहे तर ती अर्पण करायची आहे। यानंतर गणपती बाप्पांना हे सर्व करत असताना आपल्याला गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आहे। म्हणजेच ओम गणपतये नमः या मंत्राचा जप आपल्याला मनामध्ये चालू ठेवायचा आहे। यानंतर आपल्या मनातील इच्छा बोलून आपल्याला ह्या वस्तू अर्पण करायच्या। त्यानंतर गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवायचा आणि दिवसभर आपल्याला व्रत करायचं आहे। संकष्टी चतुर्थीचं व्रत, कथेचं पठण किंवा श्रवण करायचं। रात्री चंद्र उगवल्यानंतर आपल्याला चंद्राला थोडंसं दूध पाण्यामध्ये टाकून आपल्याला जल अर्पण करायचं आहे, फूल अर्पण करायचं आहे, हळदी कुंकू अर्पण करायचं चंद्राला आणि ओवाळून घ्यायचं दिवा धूप लावून। आणि त्यानंतर आपल्या मनातील जी काही इच्छा असेल तर ती आपल्याला व्यक्त करायची आहे। असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती नांदते, समृद्धी टिकून राहते। त्यानंतरच आपल्याला हे व्रत सोडायचं आहे। आता बघा, हा उपाय आपल्याला कधी करायचा आहे तर हा उपाय आपण संकष्टी चतुर्थीच्या दिवशी अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्ही कधीही करू शकता। कारण की बघा, हिंदू धर्मात पूजेच्या वेळेमध्ये सुपारीला खास विशेष अनन्यसाधारण महत्व आहे। पानासोबत सुपारी देखील पूजेत ठेवली जाते आणि भगवान श्री गणेशाला प्रिय असणारी सुपारी जेव्हा पूजा केली जाते त्यावेळी प्रथम उपासक भगवान श्री गणेश आणि गौरीचं प्रतीक सुपारीच्या स्वरूपात वापरतात। भगवान विष्णुदेव आणि माता लक्ष्मीच्या पूजेतही सुपारीचा वापर केला जातो। सुपारी संबंधित असे काही उपाय जे आहेत तर ते केल्याने घरामध्ये धन धान्यात वाढ होते, त्यासोबतच सुख शांती समृद्धी वाढते। हे उपाय आपल्याला व्यवसाय आणि करिअर मध्ये देखील उपयुक्त ठरतात। हा संपूर्ण उपाय आपण देवघरासमोर बसूनच करणार आहोत। हा उपाय करण्याकरता आपल्याला एक सुपारी जी आहे तर ती घ्यायची आहे, पण जी सुपारी आपण घेणार आहोत ती नवीनच असावी, अगोदरच्या पूजेमध्ये वापरलेली नसावी, किडलेली नसावी। छानशी आपल्याला चांगली सुपारी घ्यायची आहे। एक तामण घ्यायचं आहे आणि तामणामध्ये सुपारी ठेवायची आहे। त्या सुपारीवरती आपल्याला थोडंसं पाणी अर्पण करायचं आहे, पंचामृत अर्पण करायचं आहे। यानंतर परत स्वच्छ पाणी अर्पण करायचं। हा अभिषेक करत असताना आपल्याला गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आहे, ध्यान करायचं आहे। यानंतर आपल्याला सुपारीवर पाणी अर्पण करून झाल्यावरती जलाभिषेक केलेल्या सुपारीला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे। आता एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आणि तो कपडा आपल्या देवघरामध्ये गणपती बाप्पांच्या मूर्ती समोर अंथरून घ्यायचा। सुपारीला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आणि आपल्याला तिथे देवघरामध्ये आसन घेऊन बसायचं आहे। काही सेवा या करायच्या आहेत। आपल्याला 11 वेळा गणपती अथर्व शीर्षम पठण करायचं आहे।
जेव्हा आपण गणपती अथर्वशीर्षम पठण करणार आहोत त्यावेळी आवर्जून आपल्या मुलांना देखील आपल्याला बाजूला बसायला सांगायचं आहे. त्यांनी श्रवण केलं तरी सुद्धा चालेल. त्यांना त्यांचा खूप लाभ जो आहे तर तो मिळणार आहे. 11 वेळा गणपती अथर्वशीर्षम पठण करून झाल्यावरती एक वेळा फलश्रुती पठण करणं गरजेचंच आहे. तरच आपण केलेल्या सेवेचं फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत असतं. कारण जर तुम्हाला गणपती अथर्वशीर्षम पठण करणं शक्य नसेल तर मग तुम्ही अशा वेळी यूट्यूबला लावून द्या. दोन्ही हात जोडून बसा. तुम्ही श्रवण केलं तरी देखील चालणार आहे. कारण की गणपती अथर्वशीर्षम हे संस्कृतमध्ये आहे. थोडेसे कठीण शब्द आहेत जेणेकरून आपल्याकडून चुकीचा उच्चार जो आहे तर तो होऊ नये म्हणून तुम्ही मोबाईलवरती लावून दिलं आणि हात जोडून श्रवण केलं तरी देखील चालणार आहे. आपल्याला जो पण तुम्हाला गणपती बाप्पांचा मंत्र येतोय त्याचा तुम्हाला जप करायचा आहे 108 वेळा. जसं की ओम गणपते नमो नमः हा मंत्र तुम्ही जप करू शकता किंवा ओम श्री गणेशाय नमः, ओम विघ्नहर्ताय नमः या मंत्राचा तुम्ही 108 वेळा जप करू शकता. दोन्हीही अतिशय अत्यंत उच्च कोटीच्या सेवा आहेत. या सेवा केल्यामुळे फारच लवकर आपल्याला गणपती बाप्पा हे प्रसन्न होत असतात. आता या सुपारीवरती आपण अतिशय उच्च कोटीची सेवा केली त्यामुळे ही सुपारी जी आहे तर ती अभिमंत्रित झालेली आहे. अशी ही अभिमंत्रित झालेली सुपारी आपण जो गणपती बाप्पांसमोर लाल रंगाचा कपडा ठेवला ना त्यावरती ठेवायची आहे. या सुपारीला आपल्याला मनोभावे हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं आहे. लाल रंगाच्या कपड्यामध्ये या सुपारीला बांधून घ्यायचं आणि याची एक पोटली तयार करून घ्यायची. संपूर्ण दिवसभर ही पोटली आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणाजवळच ठेवायची आहे. संध्याकाळी आपण जेव्हा गणपती बाप्पांची पूजा करू ना त्यावेळी त्यानंतर आपल्याला ही पोटली तिथून उचलून घ्यायची आणि ही अभिमंत्रित केलेली पोटली तुमच्या पाकिटामध्ये ठेवू शकता किंवा मग तुम्ही जिथे कुठे पैसे ठेवता तिथे ठेवू शकता किंवा तिजोरीमध्ये तुमचा छोटा मोठा व्यवसाय असेल तर त्या गल्ल्यामध्ये तुम्ही ठेवू शकता. अशी ही अभिमंत्रित सुपारी आपल्या जवळ ठेवल्यामुळे आपलं पाकिट कधीही रिकामं राहत नाही. आपल्या घरामध्ये येण्याचे जे काय पैसा येण्याचे मार्ग आहेत तर ते मोकळे होतात आणि लक्ष्मी प्राप्ती करता, कर्जमुक्ती करता, इच्छापूर्ती करता सर्वात अतिशय अत्यंत प्रभावशाली असा हा उपाय मानला जातो. आता जर तुमचा एखादा व्यवसाय चालत नसेल, तुम्ही व्यवसायाच्या ठिकाणी सुद्धा अशी ही अभिमंत्रित केलेली पोटली जी आहे तर ती ठेवू शकता. स्वतः अनुभव येतील की तुमच्या व्यवसायामध्ये वृद्धी ही व्हायला सुरुवात झालेली आहे. अतिशय अत्यंत प्रभावी आणि चमत्कारिक उपाय आहे. नक्की करून बघा. कारण असं म्हटलं जातं की संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणेश तत्व हे नेहमीच्या तुलनेपेक्षा कितीतरी हजार सहस्र पटीने कार्यशील असते. जेव्हा आपण या काळामध्ये काही अशी प्रभावशाली सेवा आणि उपाय करतो त्यामुळे आपल्याला त्या केलेल्या सेवेचं उपायांचं फळ जे आहे तर ते कितीतरी अधिक पटीने मिळत असतं. आणि योगायोग बघा, उद्याच्या दिवशी बुधवार आहे. बुधवार हा गणपती बाप्पांचा वार मानला जातो. त्याचबरोबर अधिक महिना चालू आहे आणि आपण अधिक महिन्यामध्ये जी काय सेवा करतो, उपाय करतो तर त्या केलेल्या उपायांचं सेवेचं अधिक पटीने आपल्याला पुण्यफळ जे आहे तर ते आपल्या पदरी भगवंत घालत असतो. म्हणून आपण या अधिक महिन्यामध्ये जास्तीत जास्त सेवा करायची आहे. आशा करते व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती सर्वांना समजलीच असेल. ज्यांना काही समजलं नसेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओंसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ.